भारताच्या या 76व्या प्रजासत्ताक दिनाचे आपण सर्वजण आज साक्षीदार बनलो आहोत। माननीय नामदार श्रीमती पंकजा प्रज्ञा गोपीनाथ मुंडे, मंत्री पर्यावरण व वातावरणीय बदल, पशुसंवर्धन, महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री जिल्हा जालना यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा भारताचा 76वा प्रजासत्ताक दिन येथे संपन्न होत आहे। मंगलक्षणी या निनादण्याचे भाग्य लाभले चौघड्याला, आसमंत तिरंग्यांनी नटले प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्याला। देशभक्तीपर गीत गाऊनी वंदन करतो राष्ट्रध्वजाला, देशभक्तीपर गीत गाऊनी वंदन करतो राष्ट्रध्वजाला, भारतभूची गौरवगाथा गर्वाने गातो गणराज्य दिनाला। आजचा हा भारताचा 76वा प्रजासत्ताक दिन या ठिकाणी माननीय मंत्री महोदय परेड निरीक्षण करत आहेत। सर्व उपस्थितांना विनंती करण्यात येते की मंत्री महोदय आपल्याकडे आल्यानंतर आपण त्यांचं टाळ्या वाजवून स्वागत करावं। 26 जानेवारी 1950 रोजी नव्याने स्वातंत्र्य मिळालेल्या भारत देशाने संविधानाचा स्वीकार करून लोकशाहीतील एका नव्या पर्वाची सुरुवात केली होती। लोकशाही म्हणजे लोकांनी लोकांसाठी लोकांचे चालवलेले राज्य, म्हणजे या दिवसापासून भारतीय जनतेला राज्य चालवण्याचा अधिकार प्राप्त झाला होता। विनंती आहे माननीय पालकमंत्री महोदयांचं ध्वजस्तंभाकडे आगमन झालेलं आहे। देशभक्ती गीत गाऊनी वंदन करतो राष्ट्रध्वजाला, देशभक्ती गीत गाऊनी वंदन करतो राष्ट्रध्वजाला, भारतभूची गौरवगाथा गर्वाने गातो गणराज्य दिनाला। स्वातंत्र्याची ध्वजा फडकते सूर्य तळपतो प्रगतीचा, भारतभूच्या पराक्रमाला अनसा मानाचा करण्यात आली असून उत्कृष्ट दर्जाचे रेशीम आणि सुताची निर्मिती त्या माध्यमातून करण्यात येत आहे। वेगवेगळ्या योजना राबवत असताना सामाजिक बांधिलकी आणि भान राखून या भागामध्ये मुलींना जास्तीत जास्त शिक्षण मिळावं आणि बालविवाह रोखावे यासाठी सुद्धा डिपार्टमेंट फार चांगलं काम करत आहे आणि त्याच्यामध्ये यश आलेलं आहे। 137 अल्पवयीन मुलींना बालविवाहापासून वाचवण्यासाठी यश आलेलं आहे। क्रीडा विभागाच्या वतीने क्रीडा संकुल याचं पहिल्या टप्प्याचं काम पूर्ण करण्यात आलेलं आहे। दुसऱ्या टप्प्याचं काम प्रगतीपथावर आहे। ऊसतोड कामगार मोठ्या प्रमाणामध्ये इथे आहेत। ऊसतोड कामगारांच्या मुलांसाठी शासकीय वसतिगृह योजनेअंतर्गत जालना जिल्ह्यासाठी 12 नवीन वसतिगृह मंजूर झालेली आहेत आणि त्यामधली 8 वसतिगृह ही सुरू झालेली आहेत। त्यामुळे या कष्ट करणाऱ्यांना शिक्षणापासून पोषणापासून आपल्याला दूर ठेवण्याची जी परिस्थिती निर्माण झाली होती त्याच्यामध्ये त्यांना ते देण्यामध्ये आपल्याला यश आलेलं आहे। कायदा आणि सुव्यवस्था अत्यंत महत्त्वाचा पाठीचा कणा आहे। यामध्ये जिल्हा नियोजनाच्या निधीतून जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी CCTV कॅमेरे शहरामध्ये बसवले आहेत आणि त्याच्यामुळे गुन्हेगारी रोखण्यामध्ये मोठ्या प्रमाणात मदत होत आहे। जालना महानगरपालिका नगर भूसंपादन झालेल्या क्षेत्रामध्ये आपल्याला मिळकत पत्रिका मिळत नाही ही जनतेची तक्रार लक्षात घेऊन या भागाची जी टीम आहे त्या टीमनी कलेक्टरांनी आणि सगळ्यांनी मिळून एक चांगला योजना आणलेली आहे आणि एक चांगली इथे एक प्रयोग केलेला आहे। त्याच्यामध्ये आपल्याला भूमापन मिळकतीचे GIS आधारित सर्वेक्षण त्यांनी सुरू केलेलं आहे आणि याला पवित्र नाम देण्यात आलेलं आहे। कार्यक्रमातून नगर भूमापन क्षेत्रातील मिळकतीत अक्षांश रेखांश मिळणार आहेत आणि भविष्यात या मिळकतीच्या हद्दीच्या संदर्भात जे वाद आहेत ते वाद होणार नाहीत, म्हणजे कमीत कमी तंटा होईल, तंटामुक्त असं शहर करण्यासाठी हा एक चांगला यशस्वी प्रयत्न आहे। आपण सर्वजण आता जसे एवढ्या संख्येने आला आहात, एवढ्या उत्साहाने आला आहात, मी जेव्हा हे परेड करत होते तेव्हा आपण सर्व मला शुभेच्छा देत होतात। आपण माझ्याकडे हात हलवून प्रजासत्ताक दिनाच्या आणि पालकमंत्री म्हणून काम करण्याच्या शुभेच्छा देत होतात, त्याबद्दल मी मनापासून आपल्या सर्वांचे आभार मानते। आपली मान खाली जाणार नाही असं काम
कधीही आमच्याकडून होणार नाही, पण आपली मान अभिमानाने उंचावेल आणि जालना पालकमंत्रीपदाचा काळ लक्षात ठेवेल असं काम नक्कीच आपल्या हातून होईल हे वचन आपल्याला देते. आणि मी परत एकदा आपल्या सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देऊन माझ्या वाणीला विराम देते. जय हिंद, जय महाराष्ट्र. माननीय